श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत लोकसंख्या वाढीचा निसर्गावर होणारा परिणाम याविषयी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी सांगितलेली माहिती. नमस्कार, मी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले. मित्रांनो, आपण लहानपणापासून काही ठराविक गोष्टी निसर्ग पर्यावरण संवर्धनासाठी ऐकत आलेलो होतो. माझ्या दृष्टीनं मी महत्त्वाचा एक मुद्दा असा घेतोय, तो म्हणजे निसर्गाची ऱ्हास मानवाने केलेली आहे. आणि ही ऱ्हास कशामुळे झालेला आहे, तर हा ऱ्हास झालेला आहे हा लोकसंख्या प्रचंड वेगानं वाढत चालल्यामुळे झालेला आहे. कुणालाच वेळ नाही आहे काय करावं. म्हणजे एखादी गोष्ट ठरवण्यासाठी, एखादी गोष्टीचा विचारमंथन करण्यासाठी, एखाद्या गोष्टीचा संवाद साधण्यासाठी कुणालाच वेळ नाही आहे. का वेळ नाही, तर पळपळ पळतोय. तो पळतो काय, तर माझं ठाम मत आहे फक्त आणि फक्त लोकसंख्या वाढल्यामुळे ही गोष्ट घडते. त्याचं कारण अगदी थोडक्यात बघू आपण. एक वाहती नदी होती, ज्या नदीमध्ये आपलेच पूर्वज सगळे वरच्या बाजूला पाणी भरून घेत होते. पिण्याचं पाणी भरणं, ते घरी घेऊन जाणं आणि गावातल्या खालच्या बाजूला म्हणजे नदीच्या खालच्या बाजूला जनावरं धुणे, कपडे धुणे असेल, आंघोळी करणं असेल, हे खालच्या बाजूला होत होतं. म्हणजे शुद्ध पाणी वरून येत होतं, तिथं शुद्ध पाणी प्यायला भरून घेत होते आणि गावाच्या पुढं जात असलेल्या पाण्याला अशुद्ध करून पुढं सोडत होते. पण ते पाणी वाहतं होतं आणि पुढच्या गावात जाऊपर्यंत नैसर्गिकरित्या हे नदीतलं पाणी स्वच्छ होत होतं. आता काय झालेलं आहे, प्रत्येक ठिकाणी गाव आलं की बंधारा आला, गाव आलं की बंधारा आलं, गाव आलं की बंधारा आला. यानी होतंय काय की कोणत्याही पद्धतीनं हा वाहता पाण्याचा प्रवाह राहिलेला नाही. आणि हे कशामुळे झालंय, तर लोकसंख्या वाढली, तुम्हाला पाणी प्यायला पाहिजे, लोकसंख्या वाढली, कारखाने वाढले, लोकसंख्या वाढली, शाळा कॉलेजेस वाढली, लोकसंख्या वाढली, दवाखाने वाढले. चाललंय काय, म्हणजे लोकसंख्येचा सगळा जो भार येतोय तो सगळा निसर्ग आणि पर्यावरणावरती येतोय. आणि मग आपण ठरवत बसतो की निसर्ग आणि पर्यावरणाचं संवर्धन करायचं कसं. काही गोष्टींसाठी आपण प्लॅनिंग करतो आणि तोपर्यंत आपली लोकसंख्या जाऊन पोचलेली असते, पटकन एक 10 कोटींनी वाढलेली असते कुठेतरी. कुठं 60-65 आपल्या कोटी जनता होती आपल्या इथं. आणि त्यानंतर जवळजवळ 10 कोटी प्रत्येक वर्षी वाढ असं धरत आता 135 कोटीच्या आसपास जाऊन पोचलेलो आहोत. आणि पुढच्या फिगर जर ऐकल्या तर आपल्याला भीती वाटते. आणि त्यातच मग मध्येच समाधान चालू असतं माणसाचं. नाही हो, आता खूप कमी लोकसंख्या होत चाललेली आहे, आपल्या गोष्टी आवाक्यात आलेल्या आहे, काहीही असं घडत नाहीये. आज जर तुम्ही बघितलं तर या लोकसंख्या जी वाढलेली आहे ऑलरेडी, याच्यामुळे ज्या गोष्टी करायला लागत आहेत, म्हणजे उत्पन्न वाढ झाली, अन्न वस्त्र निवाराच आहे. पुन्हा अन्न जास्त पिकवायला लागतंय तुम्हाला, त्यामुळे पाणी जास्त लागतंय. जे तयार करायला लागतात त्या गोष्टी, त्याच्यासाठी पाणी जास्त लागतंय. वस्त्र, एक शर्ट जर तयार करायचं असेल तर साधारण 5 ते 10 हजार लिटर पाणी वाया जातं. याचा अर्थ काय झाला, लोकसंख्या वाढली की तितके लाख लिटर पाणी गेलं ना, तितकं करोड लिटर पाणी गेलं. कशात तुम्ही वाचवतात. लोकसंख्या वाढली की त्यांना राहायला घरं पाहिजेत म्हणजे कॉन्क्रीटची मोठमोठी जंगलं चाललेत. ही मोठमोठी जंगलं ज्या वेळेला सुरू केलेली आहेत त्यावेळेला तुमच्या हातात काहीच नाही राहिलेलं. प्रचंड मोठ्या प्रमाणात निसर्गाचाच ऱ्हास करत आपण चाललेलो आणि त्यामुळे या सगळ्याच्या मुळाशी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ हाच आहे असा माझा ठाम विश्वास आहे. आणि माझं त्यासाठी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपणच आता विचार करावा व यावरती उपाय काढावा. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण लोकसंख्या वाढीचा निसर्गावर होणारा परिणाम याविषयी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.